नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 18 ऑगस्ट 2026. आपण उद्या 19, 20 आणि 21 पुढील 3 दिवस राज्यामध्ये कशा पद्धतीचा पाऊस असेल, त्याचबरोबर पुढे 1 सप्टेंबर पर्यंत कशा पावसाच्या नोंदी होतील किंवा कशा पद्धतीचा संभाव्य पाऊस असू शकतो, त्या संदर्भातली माहिती पाहू. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग हा सध्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मित्रांनो, मराठवाड्यासारख्या विभागामध्ये आता पावसाळ्यातले मुख्य सीझन मधला मित्रांनो ऑगस्ट सुद्धा संपत आलेला आहे. ऑगस्टचे शेवटचे 10-12 दिवस उरलेले आहेत. म्हणजे जवळपास पावणे 3 महिने मुख्य सीझन मधील पावसाळ्याचे संपलेले आहेत आणि या संपूर्ण कालावधीत मित्रांनो अद्याप कुठेही मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. उलट जिल्ह्यातल्या पावसाची तूट ही अधिक वाढत आहे. तीव्रतेने दुष्काळाकडे महाराष्ट्राची, मराठवाड्याची वाटचाल होत आहे. मित्रांनो, काही प्रमुख जलाशयामध्ये जरी पाणी जमा झाले असेल तरी त्या जलाशयाच्या पाण्यामुळे संपूर्ण राज्याचं चित्र बदलणार नाही. ऍक्च्युअल राज्याच्या इंटरनल भागात कशा पद्धतीने पावसाच्या नोंदी आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही, सिंचन तलाव कोरडे आहेत, पाझर तलाव कोरडे आहेत आणि सध्या तर शेतकऱ्यांना सिंचनाची आवश्यकता आहे. सातका पक्षापेक्षाही सध्या माझा शेतकरी वर्ग बंधू पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आम्हाला सातत्याने ते पाऊस कधी पडेल या संदर्भातले प्रश्न विचारतात. माझ्या जिल्ह्यात कधी पडेल, माझ्या तालुक्यात कधी पडेल, माझ्या गावावर कधी पडेल. साहजिकच आहे, त्यांचे प्रश्न विचारणं, त्यांच्या प्रश्नाचं स्वागत करणं हे आमच्यासारख्याच कर्तव्य आहे. मित्रांनो, सातत्याने माझ्या यूट्यूबला फॉलो करणारे सर्व माझ्या तमाम मित्र प्रेमींना मी साष्टांग नमस्कार करतो. सातत्याने माझे व्हिडिओ पाहतात, शेअर करतात, फॉलो करतात आणि प्रश्न सुद्धा विचारतात. निश्चित प्रश्न विचारले पाहिजेत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, या ठिकाणी ओडिसा नजीक जी लो प्रेशर सिस्टीम कार्यरत आहे, या लो प्रेशर सिस्टीमचा हा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे आणि ही मित्रांनो मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा या भागावर तिनं जबरदस्त पावसाच्या नोंदी केलेल्या आहेत, चालू आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या पूर्व भागाकडे काही अंशी पावसाच्या नोंदी आहेत, त्याची आपण माहिती पाहणार आहोत. परंतु सध्या राज्यातलं चित्र फार भयानक आहे. विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रातलं, यामध्ये मराठवाडा आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगर आहे, नाशिक पूर्व आहे. मित्रांनो, खाली सांगली, सातारा पूर्व आहे. जत सारखा मित्रांनो महादुष्काळाचा तालुका आहे. जत सांगली जिल्हा असेल, जतमधील जत आहे, सांगली आहे, या संपूर्ण पूर्व भागातला भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशातला भाग आहे. याच्यामध्ये पंढरपूर आहे, सोलापूर आहे, कित्येक धाराशिव आहे, लातूर आहे, बीड आहे, जालना आहे. मित्रांनो, नांदेड, परभणी, हिंगोली, जरी या भागाकडे थोडीशी पीक परिस्थिती बरी असेल, परंतु त्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर माझा शेतकरी वर्ग बंधू हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नवे नवे पाऊस कधी पडेल हे त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कित्येक जण मित्रांनो पाऊस आज येईल, उद्या येईल, परवा येईल या आशेवर शेतकरी तग धरून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, या लो प्रेशरचा परिणाम हा आपल्याला पूर्व आणि उत्तर मध्य प्रदेशमध्ये दिसणार आहे. त्यामुळे आपल्या पूर्व विदर्भातील भागात पावसाची ऍक्टिव्हिटीज होतील. यामध्ये विशेषतः मित्रांनो भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये होतील. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, पण त्या ठिकाणी फारशा नोंदी नाहीत. ढगाळ वातावरण म्हणून हलक्या पावसाच्या नोंदी होतील, घाटावर होतील. या सिस्टीमकडे बाष्पयुक्त हवा खेचल्यामुळे घाटावर मित्रांनो, तुम्हाला मी सातत्याने सांगितलं, आपल्या या वर्षीचा जर आपण पावसाचा पॅटर्न जर पाहिला तर अतिशय अतिशय विलक्षण, आश्चर्यचकित करणारा आहे. ज्या लो प्रेशर सिस्टीम बनल्या मित्रांनो, ही जवळपास 5वी लो प्रेशर सिस्टीम आहे. या ईशान्य ओडिसा, बंगालच्या उपसागरात बनलेल्या आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो समुद्राचा जो पेस आहे हा कमी आहे आणि त्यामुळे त्या तीव्र होत नाहीत आणि त्याचं डीप डिप्रेशन मधून त्या चक्रीवादळापर्यंत जात नाही आणि मोठ्या प्रमाणावर बाष्प तिकडे खेचलं जात नाही. हा एक वेगळा त्यातला मुद्दा आपल्याला पाहावा लागेल. आणि जेव्हा जेव्हा या सिस्टीमकडे बाष्प खेचला जातात, प्रशांत महासागरात सिस्टीम कार्यरत असतात, त्यामुळे जबरदस्त बाष्पयुक्त हवेची टक्कर ही घाटावर होते. त्यामुळे घाटाच्या पश्चिम उतारावर चांगला पाऊस पडतो.
घाट माथ्यावर चांगला पाऊस पडतो, परंतु घाटाच्या पूर्व उतारावर मित्रांनो पावसाच्या नोंदी कमी असतात. विशेषतः मित्रांनो जो पाऊस त्र्यंबकला पडतो तो नाशिकला पडत नाही, नाशिकला जो पडतो तो सिन्नरला पडत नाही. हा नाशिक जिल्ह्याचा डिफरन्स आहे. पुण्यामध्ये जो सिंहगडला पडतो तो पुणे शहरात पडत नाही. पुणे पश्चिमला जो पडतो सिंहगड पश्चिमला तो सिंहगडला पडत नाही. म्हणजे ही सर्व गोष्टी आणि 1 किलोमीटर पर्वतरांग आपल्या सह्याद्रीची ही मित्रांनो कोणी जरी काही म्हटलं तरी या संपूर्ण इंटरनल महाराष्ट्रासाठी ती एक भिंत म्हणून उभा आहे. आणि या ठिकाणी जबरदस्त बाष्पाची टक्कर होते. ढग वर उचलले जातात आणि बाष्पयुक्त ढग आपल्या डोक्यावरून वाहतात आणि पूर्व विदर्भात जाऊन कोसळतात. हा प्राकृतिक विभाग सुद्धा मित्रांनो आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही. हवामान नुसतं ढग आले, बाष्पयुक्त हवा आली म्हणजे पाऊस पडत नाही. त्यासाठी प्राकृतिक विभागाची सुद्धा अतिशय अतिशय महत्वाची भूमिका असते. मित्रांनो ही 20 तारीख पहा, 21 तारीख आहे ही. 21 तारीख 21 तारखेला जबरदस्त मध्य प्रदेशवर मित्रांनो या डीप डिप्रेशनने आपला प्रभाव दाखवलेला आहे. लो प्रेशरने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये चांगला पाऊस पडणार आहे. आणि त्याला लागून असणारा जो मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, यामध्ये मित्रांनो अमरावती आहे, अकोला, अमरावती म्हणजे या उत्तरेकडला भाग, जळगाव जिल्ह्याचा काही उत्तरेकडला भाग मित्रांनो. खाली जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेकडे सुद्धा हलक्या पावसाच्या नोंदी दिसतील आपल्याला. धुरकट आपल्याला निळा कलर दिसत आहे. त्यामुळं उत्तरेकडं 20 आणि 21ला पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील, घाटावर असतील. परंतु थेट ही सिस्टीम जर राज्यावर आली असती तर मित्रांनो आणखी परिस्थिती चांगली राहिली असती. जसे की जुलैमध्ये सिस्टीमने आपल्या राज्यातला दुष्काळ बऱ्यापैकी पळवला. मित्रांनो जुलैमधली सिस्टीम ही राज्यात आली ही अपघात आहे. तो अपघात जर झाला नसता तर राज्यातले जायकवाडीसारखी जलाशय सुद्धा भरायला अतिशय आपल्याला कठीण गेले असते. मित्रांनो ही थोडंसं आता टेक्निकल प्रॉब्लेम ही ती सिस्टीम त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे मोठ्या 20 आणि 21चं आपण पाहिलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रभाव करणार आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीमुळे मित्रांनो निश्चित राज्याच्या पूर्व भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील, नाही असं नाही. आणि त्यामुळे इतर राज्यातल्या भागात सुद्धा पाऊस कसा असेल हे सुद्धा पाहणे आपल्याला तेवढेच गरजेचे आहे. मित्रांनो हे 1 सप्टेंबर पर्यंत एकत्रित हवामान अंदाज आहे. ज्या सिस्टीम बनणार आहेत त्या मित्रांनो या वायव्य बंगालच्या उपसागरात बनणार आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो समुद्राचा पेस कमी आहे. त्यामुळे त्याचं डीप डिप्रेशन होऊन चक्रीवादळ बनत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रभाव आपल्याला राज्यावर दिसत नाही. हे एक वैशिष्ट्य या वर्षीच्या पावसाच्या पॅटर्नचं आहे, लक्षात घ्या. घाटावर इथं आपल्याला हिरवा कलर दिसत आहे म्हणजे या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. मित्रांनो गुजरातमध्ये, राजस्थानचा दक्षिण पूर्व भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील, पण महाराष्ट्राच्या भागात पाऊस नसेल, लक्षात घ्या. 1 सप्टेंबरचं हे चित्र आहे. महाराष्ट्रात मित्रांनो हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी होतील. क्वचित ठिकाणी जास्त पाऊस होईल, जोरदार पाऊस होईल. फार काही पावसाच्या नोंदी नाहीत. या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्या आयोडी ज्याला आपण इंडियन ओशन डायपोल म्हणजे हिंदी महासागरातला बादशाह हा मित्रांनो कमकुवत होत चाललेला आहे. त्याचं सध्या जो मूल्य आहे +0.18° म्हणजे समुद्राचं टेम्परेचर हे जर वाढलं तर निश्चित आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनला बळकटी प्राप्त होते आणि चांगला पाऊस पडण्यास मदत मिळते. परंतु तो कमकुवत होत जात आहे. तो आपल्याला मदत करेल का नाही याची गॅरंटी नाही. एकीकडं आपला आयोडी कमकुवत होत आहे तर दुसरीकडे हा आपल्या भारतीय मान्सूनचा खलनायक हा मोठ्या प्रमाणावर तीव्र होत आहे आणि त्याच्या मृत्यूची आपण वाट पाहत आहोत. आता याचा मृत्यू कधी होणार आहे त्याची वाट पाहू. जवळपास तो मित्रांनो फेब्रुवारी मार्चच्या नंतर त्याचा मृत्यू अटळ आहे आणि त्यानंतर परत लालेना कंडिशन आपल्या प्रशांत महासागरात निर्माण होऊन भारतात 2027 मध्ये चांगला पाऊस पडायला कारणीभूत असेल. भले थोडंफार जून डॅमेज होईल, परंतु जून तसाही आपल्याकडे डॅमेजच असतो. जूनचा महिना हा उन्हाळ्यात जमा असतो, परंतु जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पासून 2027च्या चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतील. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो देशातील जी पावसाची तूट आहे ही दिवसागणिक वाढत आहे. आपण जर या ठिकाणी रेड कलर जर पाहिला तर मित्रांनो हा पूर्णपणे दक्षिण
मध्य आणि पश्चिम भारत आहे. या संपूर्ण भारतात आपल्याला रेड कलर दिसत आहे. म्हणजे ही जवळपास आज मी तिला मित्रांनो 17 तारखेची ही इमेज आहे कालची. 17 तारखेची ही तूट दर्शवत आहे आणि मित्रांनो ऑगस्टमध्ये ही तूट आणखी भयावह होणार आहे, वाढणार आहे. घाटावर फक्त आपल्याला हिरवा कलर दिसत आहे. पूर्वेकडे काही राज्यात दिसत आहे. परंतु मित्रांनो संपूर्ण यामध्ये राजस्थान असेल, गुजरात असेल, अगदी इकडे मित्रांनो पंजाब, हरियाणामध्ये सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती दाखवलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा बहुतांश भाग इथं मित्रांनो दुष्काळजन्य परिस्थितीत दाखवलेला आहे, पावसाच्या तुटीत दाखवलेला आहे. विशेषतः यामध्ये मराठवाडा, विदर्भ यासारखा भाग आहे. कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, रायलसीमा आहे. केरळसारख्या राज्यात मित्रांनो पावसाची तूट आहे. ही सर्व गोष्टी निश्चित अ, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी चिंताजनक आहे. कशा लो प्रेशर आपल्याला येतील आणि कसा प्रभाव त्या आपल्या राज्यावर पाडतील एवढंच आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. त्यावर आपलं सातत्याने लक्ष आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या बळीवंश वेदर चॅनलला फॉलो करा. एवढीच विनंती करतो आणि अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.